नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण संकलित मूल्यमापन सत्र 1 म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 16 अंक दिलेला आहे रोमन अंकामध्ये, तो नंबर्स लिहायचा आहे 16। पुढील संख्या अंकात लिहा 17,569। तिसरी संख्या खालील संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत लिहा 80,000। खालील आकृतीचे निरीक्षण करून कोणाचा प्रकार ओळखा। कोण काटकोन असणार आहे। वर्तुळावरील कोणतीही 2 बिंदू जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा होय। बी योग्य जोड्या जुळवा। लघुकोन 80 एम 1000 1/4 अ ची आकृती आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, खालील उदाहरणे सोडवा। कोणतेही 4 8 गुणांसाठी यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत। 1. खालील संख्या रोमन चिन्हात लिहा। 19 आणि 25 संख्या दिलेल्या आहेत, रोमन अंकात लिहायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे। जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत। प्रथम सत्र परीक्षा 2025-26 या ऑप्शनमध्ये 2 खाली दिलेल्या चौकटीत योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे। 28,529 2,852 यामध्ये पहिले जे चिन्ह आहे च्यापेक्षा मोठे त्या चिन्हांचा वापर करायचा आहे आणि दुसऱ्यामध्ये च्यापेक्षा लहान चिन्हाचा वापर करायचा आहे। 2 नंबरला चिन्ह दिलेलं आहे कारण का 95,207 ही संख्या 3 लाखापेक्षा लहान आहे। 3 खालील संख्यांचे विस्तारित रूप लिहा। अतिशय प्रश्न सोपा असतो विस्तारित रूप। यानंतर चौथा प्रश्न बेरीज करा आणि 5वा वजाबाकी करा। अतिशय सोपी उदाहरणे दिलेली आहेत। यानंतर प्रश्न क्रमांक 3, खालील उदाहरणे सोडवा। कोणतेही 4 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 0 ते 9 अंक यामधील कोणतेही अंक एकदाच वापरून 5-6 अंकित संख्या तयार करायच्या आहेत, म्हणजे 6 अंकी 5 संख्या तयार करायच्या आहेत। 2 गुणाकार करा 1177 गुणिले 99। भागाकार करा 2304 भागिले 43। 4 खालील कोन काढून नावे द्या 170 विशाल कोन 60 लघु कोन। 5 बेरीज करा 1/4 अधिक 7/8। प्रश्न क्रमांक 4, खालील उदाहरणे सोडवा। कोणतेही 4 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे। यामध्ये 5 उपप्रश्न आहेत, त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवायचे आहेत। अतिशय सोपे प्रश्न आहेत। अपूर्णांकाचं पहिलं उदाहरण आहे, त्यानंतर कंसांची नावे लिहायची आहेत आणि तिसरा प्रश्न, खाली दिलेले अपूर्णांक सममूल्य अपूर्णांकात रूपांतरित करायचे आहेत। छेद समान करून सममूल्य अपूर्णांकात रूपांतरित करायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न पहा, यामधील चौथा आणि 5वा आहे। 5 पैकी 4 सोडवायचे आहेत। प्रश्न क्रमांक 5, खालील उदाहरणे सोडवा। कोणतेही 2 8 गुण। कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढा, त्यामध्ये त्रिज्या व्यास व जीवा दाखवा। दुसरा प्रश्न, एका शेतकऱ्याने मिरचीच्या रोपांचे 140 ट्रे आणले। प्रत्येक ट्रेमध्ये 24 रोपे होती। त्याने एका ओळीत 32 याप्रमाणे ती सर्व रोपे आपल्या शेतात लावली, तर त्या रोपांची किती ओळी तयार होतील? 140 गुणिले 24 करा आणि आलेल्या गुणाकाराला 32ने भागाकार करा। 3 खालील तक्ता पूर्ण करा। आकृतीचं नाव, कोणाचे नाव, लघुकोन किंवा PQR, सर्व लघुकोनच दिलेले आहेत। कोणाचं नाव लिहा PQR, त्यानंतर LMN, SUT आणि ABC। कोणांच्या बाजू, बाजू PQ, बाजू QR, बाजू LM, बाजू NM, बाजू SU, बाजू UT, बाजू AB आणि बाजू BC याप्रमाणे तक्ता पूर्ण करायचा आहे। अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद।